नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं म्हणजे घडून आणलेलं षडयंत्र. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप. मराठीच्या वापरासाठी मनसे आक्रमक. फोनपे कंपनीचे 5,000 स्टिकर्स जाळले. जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांच्या बंदला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ. मागील 3 महिन्यापासून अंबानी आणि अदानी या शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत रोषाला पात्र ठरत आहे. त्यापैकी अंबानी यांच्या घराबाहेर काल स्फोटकं आढळून आली आहेत. हे घडवून आणलेलं षडयंत्र असून यातून सहानुभूती मिळेल असं त्यांना वाटत आहे. मात्र असं काही होणार नसल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली आहे. पुण्यात एका कार्यक्रमाला आले असताना राजू शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्यासंदर्भात त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपली भूमिका मांडली. अंबानी यांना सहानुभूती मिळावी यासाठी घडवलेले षडयंत्र असून एवढी स्फोटकं मुंबईत येत असताना गुप्तचर यंत्रणा, मुंबई पोलीस, केंद्रीय यंत्रणा काय करीत होती? आमची मुंबई सुरक्षित नाही का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. तसेच या सर्व प्रश्नांची उत्तरं राज्याच्या पोलिसांनी किंवा केंद्रीय गुप्तचर खात्याने द्यावीत अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे. आता बजेटचं अधिवेशन 1 तारखेपासून सुरू होत आहे. त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित याच्यावर चर्चा होईल आणि मला वाटतं की गृहमंत्र्यांनी याचा खुलासा करावा. पोलीस तपास नेमकं काय चालला आहे किंवा पोलिसांचे निष्कर्ष काय आहेत हे गृहमंत्र्यांनी सांगावं. ज्यात लपवून ठेवण्यासारखं काहीच काय. हल्ली बऱ्याच गोष्टी अचानक घडायला लागलेल्या आहेत आणि एकूणच देशामध्ये गेल्या 3 महिन्यापासून ज्या शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत आणि 3 कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हे कायदे अदानी आणि अंबानी यांच्यासाठीच बनवले गेले आहेत असा समज जसा देशभरातल्या शेतकऱ्यांचा झालेला आहे तसा सर्वसामान्य जनतेचा सुद्धा झालेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर अदानी आणि अंबानी हे टार्गेटवर आहेत. म्हणजे लोकांचा रोख त्यांच्यावर आहे, रोष त्यांच्यावर आहे आणि मग त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होण्यासाठीच अशा प्रकारचे घडवलेलं काय हे तपासायला पाहिजे. मला वाटतं की पोलिसांनी याचं सखोल चौकशी केली पाहिजे. अचानकच बद्दल तर सहानुभूती निर्माण होण्यासाठी असं केलं जातं की काय? ही स्फोटकं आलीच कशी आणि कशी येऊन दिली? गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? मग मुंबई सुरक्षित नाही का? असे अनेक प्रश्न यामुळं निर्माण होत आहेत आणि या देशाला अशा अचानक घटना घडण्याची सवय लागली काय या प्रश्नाचं उत्तरसुद्धा केंद्रीय सरकारनं द्यावं, राज्य सरकारनं द्यावं. परंतु मला तर याच्यामध्ये सगळं काळबेरं वाटतं. मनसेने मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी आक्रमक भूमिका घेत सातत्याने आवाज उठवला आहे. तसेच खळखट्याक आंदोलन करत विविध कंपन्यांना धडा देखील शिकवला आहे. मनसेने आपला मोर्चा आता फोनपे कंपनीकडे वळवला आहे. शुक्रवारी पुण्यात मराठी भाषेच्या वापरासाठी आक्रमक पवित्रा घेत फोनपे कंपनीविरुद्ध दंड ठोकत आंदोलन केले आहे. पुण्यात फोनपे कंपनीकडून मराठी स्टिकर वापर न करता अन्य भाषिक कन्नड, तेलुगू, गुजराती स्टिकर असंख्य आस्थापनांवर लावले होते. याचा जाब विचारण्याकरता व अन्य भाषेत लावलेले स्टिकर्स काढून टाकण्यासाठी मनसेने हे आंदोलन केले. यावेळी बाणेर प्रभागाध्यक्ष अनिकेत मुरकुटे, उपविभागाध्यक्ष रमेश उभे, उपविभागाध्यक्ष अशोक दळवी, शाखा अध्यक्ष अभिजित चौगुले, गणेश चव्हाण उपस्थित होते. बाणेर येथील कार्यालयाला भेट देऊन 15 दिवसा अन्य भाषेतील पुणे परिसरातील चिटकवलेले स्टिकर काढून फक्त मराठीतच लावावेत यासाठी मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आलं व अन्य भाषेतील 5,000 पेक्षा जास्त फोनपे स्टिकरवर जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. काही दिवसांपूर्वी मनसेने ॲमेझॉन मराठी नाही तर ॲमेझॉन नाही अशी भूमिका घेत ॲमेझॉन विरुद्ध खळखटक आंदोलन केले होते. ॲमेझॉनची वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर इतर भाषांप्रमाणे मराठीतही सेवा उपलब्ध व्हायला हवी अशी मनसेची मागणी आहे. याबाबत मुंबईत अनेक ठिकाणी मनसेने फलक लावले असून मराठीचा आग्रह धरत ॲमेझॉनला निर्माणीचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मनसेपासून संरक्षण मिळवण्यासाठी ॲमेझॉनने न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र दिंडोशी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला आहे. अनेक ठिकाणीचे बोर्ड काढण्याची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे आणि त्यांच्याकडे जे असलेले इतर भाषिक गुजराती, मारवडी, तमिळी, अन्य भाषेतील बोर्ड या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडून घेऊन होळी केलेली आहे. सदर आम्ही 15 दिवसाची मुदत त्यांना दिलेली आहे की योग्य ते कारवाई त्यांनी नाही केली तर मनसेतर्फे खळ आणि खट्याकची भाषा त्यांना सुनावण्यात येईल.
जीएसटीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, सुटसुटीत करप्रणाली आणावी यासह विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जीएसटी कायद्यातील जाचक तरतुदी आणि या संदर्भात देशभरातील व्यापाऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली होती. पुण्यातही या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. पुण्यात मार्केट यार्ड परिसरात असलेल्या भुसार बाजारातून जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. या मार्केटमध्ये बहुतांश दुकाने आज बंद ठेवण्यात आली. त्यामुळे एरवी गजबजून गेलेला भुसार बाजार मार्केट परिसर आज मात्र ओस पडला होता. भारत बंदमध्ये मर्चंट चेंबरचे 700हून अधिक व्यापारी सहभागी झाले होते. मार्केट यार्ड परिसरातील एका व्यापाऱ्याने आपले दुकान उघडले नाही. केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर जीएसटीच्या नावाखाली जाचक तरतुदी लागू केल्या आहेत. या जाचक अटी सरकारने रद्द कराव्यात अशी मागणी दि पुणा मर्चंट चेंबर असोसिएशनचे अध्यक्ष पोपट शेठ ओसवाल यांनी केली आहे. सध्या पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील वाढत आहेत. महाराष्ट्रात इतर राज्यातून जीवनावश्यक वस्तूंची आयात केली जाते. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्याने भाडेवाढ होते आणि भाडे वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात. याची झळ सामान्य लोकांना सोसावी लागते. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती सरकारने कमी कराव्यात अशी मागणीही या बंदच्या निमित्ताने सरकारकडे करणार असल्याचे ओसवाल यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 4883 सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बारामती हॉस्टेल येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त सौरवराव, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या सदनिका प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली. तसेच पेठ क्रमांक 12 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृह प्रकल्पातील निवासी सदनिका विक्रीच्या अटी व नियमांच्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. विभागीय आयुक्त सौरवराव यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अंतर्गत प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी येथील पेठ क्रमांक 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिकांची योजनेच्या माध्यमातून गृह प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. या गृह प्रकल्पांमध्ये रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शाळा, पोलीस चौकी, दुकाने, उद्याने, टपाल कार्यालय, बस सेवा, दवाखाना यासारख्या सर्व प्रकारच्या दैनंदिन नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत. या विकसित करण्यात येत असलेल्या गृह प्रकल्पातील निवासी सदनिका विक्री करण्यासाठी इच्छुक व पात्र नागरिकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या नोंदणी प्रक्रियेला आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. जेईई, सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422063933 वर. राठोड यांच्या राजीनाम्याची सध्या जे मागणी करत आहेत त्यांची भूमिका विश्वामित्रासारखी आहे. त्यांच्या काळातही असे आरोप झाले होते, मात्र त्यांची तोंड त्यावेळी गप्प होती. परंतु राठोड प्रकरणात गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हणलं आहे. अहमदाबादमधील क्रिकेट स्टेडियमला मोदींचे नाव देण्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली आहे. नाही, आता ज्यांच्याबद्दल आरोप होतो ते कुठल्याही पक्षाचे असोत किंवा काही असो, पण मला असं वैयक्तिक वाटतं की सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी वादात येत असलं पाहिजे आणि त्यांच्यावर जर आरोप होत असेल तर ते ज्या त्यावेळी खुलासे झाले पाहिजेत किंवा चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. किंवा एकतर हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तिथं महिलांचा सन्मान राखला पाहिजे किंवा महिलांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात ठोस भूमिका ही घेतली पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की स्वतः संजय राठोडनी समोर येऊन एकदा त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहेच, पण पुन्हा एकदा याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे असं मला वाटतं. जे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात तेही फार म्हणजे विश्वामित्री पवित्र्यामध्येच त्यांचं भूमिका दिसते. कारण त्यांच्या काळामध्ये सुद्धा काही मंत्र्यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप झाले होते, त्यावेळी मात्र त्यांची तोंड गप्प होती. मी आज पुन्हा एकदा सांगतो की सार्वजनिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्यांचं चारित्र्य हे स्वच्छच असलं पाहिजे. त्याच्या बाबतीत
ते कुठल्याही पक्षाच्या आघाडीचे किंवा असून देत, पण ती भूमिका असली पाहिजे महाराष्ट्राची, किमान तशी अपेक्षा आहे. आता जर का देशभरातले क्रिकेटपटू जर का शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत ट्विट करून आपल्या भावना व्यक्त करत असतील तर मग हे असंच होणार. आता हे काय चाललंय, अजून नरेंद्र मोदींचं एका स्टेडियमला नाव दिलं, अमित शहाचं एका स्टेडियमला नाव देतील, अजून कोणाकोणाचं देतील. याचा सामान्य माणसाचा फायदा काय? आपल्या मृत्यूनंतर समाज आपली दखल घेणार नाही अशी भीती अनेकांना वाटते, त्यामुळे ते आधीच नाव देतात. अनेकविध साहसी पर्यटन, तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांचा आनंद लोकांना मिळावा आणि पर्यटनाच्या हंगामाची चांगली सुरुवात करण्यासाठी जम्मू सज्ज झाले आहे. विविध शहरात मोहिमेचा एक भाग म्हणून डायरेक्टरेट ऑफ टुरिझम जम्मू, J&K आणि जम्मू काश्मीर लडाख टुरिझम स्टेक होल्डर्स असोसिएशनतर्फे पुण्यात टुरिझम रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत डायरेक्टरेट ऑफ टुरिझम जम्मूच्या सहसंचालिका नीलम खजुरिया, जम्मू काश्मीर लडाख टुरिझम स्टेक होल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी कोतवाल, टुरिझम फेडरेशन जम्मूचे सरसचिव अभय बकाया, असोसिएशन ऑफ रिलिजियस टूर ऑपरेटर्स कटराचे अध्यक्ष अजय गुप्ता, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष विश्वास केळकर आणि TAAI पुणेचे अध्यक्ष P बेहराम आदी मान्यवर उपस्थित होते. डायरेक्टरेट ऑफ टुरिझम जम्मूच्या सहसंचालिका नीलम खजुरिया म्हणाल्या की जम्मू क्षेत्रात पर्यटकांना विविध तीर्थक्षेत्रे, निसर्ग आणि साहसी पर्यटन करता मोठे सुप्त सामर्थ्य आहे. जम्मू कटरा शिवकोडी या मुख्य तीर्थयात्रेपासून वैविध्यपूर्ण अशा प्रदेशांचा अनुभव घेता येतो, ज्यामध्ये पटनीटॉप आणि नव्याने लोकप्रिय होत असलेल्या भादरवाह येथील सुंदर व नयनरम्य करणारा परिसर पाहता येणार आहे. याबरोबरच लाखो यात्रेकरू दरवर्षी भेट देतात अशी वैशिष्ट्यपूर्ण वैष्णवदेवी रजुनाथ मंदिर, शिवखोरी लेणी ही तीर्थक्षेत्रे, तर जम्मूमध्ये पटनीटॉप, सनासर, भादरवाह, सारथल आणि बानी किश्तवर, राजौरी आणि पूंछ यासारखी हिरवळीने नटलेली आणि तलावांनी भरलेली ठिकाणे आहेत. उधमपूर येथे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने जगातील सर्वात मोठा बोगदा, रियासी येथे असलेला सर्वात मोठा आणि सर्वाधिक उंच रेल्वे पूल आणि रणजित सागर लेक, बागलिहार लेक, मानसर, सुरिनसर लेक येथे उपलब्ध असणाऱ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज साहसी व उत्साही पर्यटकांचे आकर्षण ठरणारे असेल. पुरमंडल, उत्तर बेहनी, कामेश्वर मंदिर, अखनूर, झिरी, मिश्रीवाला अशी बरीच प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करत राहतील असंही त्या म्हणाल्या. देखिए, पूना में आके रोड शो करने का हमारा हमेशा, रोड शोज़ हमारे डिपार्टमेंट की तरफ से जब भी किए जाते हैं उनका मकसद यही रहता है कि हम अपना जो है डिफरेंट लोकेशंस हैं उनको प्रमोट कर सकें, हम एक मैसेज दे सकें कि जम्मू कश्मीर जो है वो सेफ़ है एज़ फार एज़ टूरिज़्म पॉइंट इज़ कंसर्न्ड, एंड मोर ओवर देर आर सो मैनी डेस्टिनेशंस जिनको आएँ, आप आके देखें और आएँ और आके एंजॉय करें फॉर अपकमिंग जो हॉलीडे आपका अभी आ रहा है. सो आई हैव एक्चुअली कम फॉर इन्वाइटिंग ऑल ऑफ यू फॉर दैट हॉलीडे पैकेज, एंड फॉर दैट ऑल्सो वी हैव गिवन यू अ ब्रीफ प्रेजेंटेशन ऑल्सो, जिससे आपको पता चला कि हमारे पास कितने ऐसे लोकेशंस हैं जिनको देख के एंजॉय कर सकते हैं. देखिए, कोरोना के रिस्पांस की अगर बात करेंगे तो ये एक ऐसा आप कह सकते हो कि एक ऐसी भी महामारी कहूँगी मैं, जो कि वर्ल्ड लेवल पे हो गई थी और इसका हमारे पास प्रायर एक्सपीरियंस कोई नहीं है. हमें नहीं पता कि इसके साथ हमको कैसे डील करना था. ये चीज़ें इवॉल्व हुई और इवॉल्व होने के बाद आपने देखा कि जिस टाइम पे लॉकडाउन रिस्ट्रिक्शंस कम किए गए, लोगों को ये सारा कुछ ओपन किया गया, तो टूरिस्ट्स का जो था वो रिस्पॉन्स था दैट वाज वेरी हाई. अब अगर कुछ रिस्ट्रिक्शंस फिर से इन प्लेस हो जाएंगी तो उस केस में तो मैं यहाँ से कुछ कमेंट नहीं कर पाऊँगी, बट if there are no restrictions and proper protocol and guidelines SOPs are being followed, I am pretty sure that tourists are going to love the place which I am inviting them to. नहीं, पिछले साल जब बीमारी चली थी और उसके बाद जब उसकी रिस्ट्रिक्शंस हटाई गई थी तो प्रॉपर SOPs को फॉलो करके, मैंने आपसे पहले भी बात की है कि हमारे पास ह्यूज रिस्पॉन्स आया था टूरिस्ट्स का, बहुत नंबर इंक्रीज भी हो गया था. अब सिंस 2-4 एरियाज़ में फिर से केसेस बढ़ गए हैं, अगर उधर से कुछ रिस्ट्रिक्शंस हुई और उनकी मूवमेंट पे कुछ रिस्ट्रिक्शन हो जाए तो अगेन आई विल नॉट बी एबल टू कमेंट, बट इफ़ द थिंग्स आर मेड ओपन, उस केस में फॉलोइंग द ड्यू प्रोटोकॉल एंड SOPs, आई एम प्रेटी श्योर कि हमारे जो टूरिस्ट्स हैं वो पूरा एंजॉय भी करेंगे आगे. जगह के नाम देखिए, आपको तो मैं उन जगहों के नाम बताऊंगी जहाँ पे एक्चुअली आज तक शायद हमारे जो जम्मू में खासकर जो लोग हैं कभी नहीं पहुँचे हैं.
उनमें एक शिव खोड़ी है, एक बाबा डंसर है, भद्रवा है जिसको मिनी कश्मीर बोलते हैं, उसके बाद हमारा जो सियोजधार है, उसके बाद हमारे पत्नी टॉप है, सन्नासर है, उसके बाद हमारा जो है वो ऊपर पादरी है, जाई है, ठीक है, ये भद्रवा के एरियाज़ हैं। फिर उसके बाद गुरडंडा भी हमने आपको एक स्पॉट दिखाया। सो रिलीजियसली, लेजरली, हेरिटेज वाइज, कल्चर वाइज एंड एडवेंचर वाइज वी हैव ऑल लोकेशंस टू ऑफर यू। हे मातृभूमी तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण या विनायक दामोदर सावरकरांच्या काव्यपंक्ती गात आणि होय मी सावरकर अशा घोषणा देत चिमुकल्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले। सावरकरांच्या वेशातील मुलांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती सांगत यांचे काव्य देखील सादर केले। साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने कर्वे रस्त्यावरील वीर सावरकर स्मारक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त होय मी सावरकर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सावरकर यांच्या वेशभूषातील मुलांनी त्यांचे विचार आणि कविता सादर केल्या। यावेळी इतिहास संशोधक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक प्राध्यापक सुह जोशी, मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा, अश्विनी देशपांडे, रुशाली साठे, राधिका बावीकर, प्रतिभा पवार, सारिका पाटणकर, विकास महामुनी, किरण सोनीवाल, नंदू ओहाळ, कल्पना ओहाळ उपस्थित होते। यावेळी सुह जोशी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेप याविषयीची माहिती मुलांना गोष्टी रूपात दिली। मी हा कार्यक्रम पाहिला, मी धन्य झालो। अप्रतिम कार्यक्रम, सुमारे 56 सालापासून मी कार्यक्रम पाहतोय, आता त्याला किती वर्ष झाली बघा, पण असा कार्यक्रम मी पाहिला नाही। खरोखर नवीन पिढीवर संस्कार यायला हा कार्यक्रम अतिशय अप्रतिम आहे आणि खरोखर भारताचं भवितव्य उज्ज्वल आहे हे माझ्या आत्ता लक्षात आलेलं आहे। हे सगळं पाहिल्यानंतर मी माझ्या वतीने एक कार्यक्रम केलेला आहे की सावरकर घरोघर गेले पाहिजेत, गरिबातल्या गरिबांनी वाचले पाहिजेत, म्हणून मी 180 रुपयाचं पुस्तक 10 रुपयात द्यायचं ठरवलं आहे। आणि आश्चर्याची गोष्ट आनंदाची म्हणजे गेल्या 6 दिवसात सगळी आवृत्ती संपली, 1000च्या 1000 प्रती संपल्या। आपल्याला दाखवायला एखादी प्रत असेल, पण मी लवकरच दुसरी प्रत काढणार आहे आणि अवघ्या 10 रुपयात हे 250 पानी पुस्तक घरोघर जावं, गरिबांनी घ्यावं अशी माझी इच्छा आहे। आपण सारेजण सहाय्य करताय, मी आपला अतिशय आभारी आहे। नमस्कार, मी पियुष शहा, साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। ह्याचा मुख्य उद्देश आहे की सावरकरांचे एक विचार आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि ह्या देशाचा आपण देशाच्या प्रती आपलं देणं लागतं। मला असं वाटतं की भविष्यातली जी पिढी आहे ही लहान मुलांपर्यंत सावरकरांचे विचार पोचावे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो मंडळ बनून सावरकरांचे विचार ह्या मुलांमध्ये रुजावे ह्या हेतून कार्यक्रम घेतला। ह्या स्थळाचं ऐतिहासिक महत्त्व हे देखील आहे की इथं सावरकरांनी होळी पेटवली होती विदेशी कपड्यांची। मला असं वाटतं की आता मुलांनी जे मोबाईल आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि चायनाच्या वस्तू आहेत त्याची होळी करावी आणि नवीन विचारांची आधुनिक ह्याची क्रांती घडावी आणि बलशाली भारत घडावा ह्या मागचा हेतू ते आहे। त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता। लहान विद्यार्थी हे उद्याचे लखलखणारे हिरे आहेत, त्यांना पैलू पाडण्यासाठी अंकनाद पाढे स्पर्धेसारखे उपक्रम उपयोगी ठरतील। अशा स्पर्धांमधील गुणवंतांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी शासन मदत करेल। त्यासाठी झूम मीटिंगद्वारे लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असं प्रतिपादन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले। शालेय अभ्यासक्रमात तसेच परिपाठात पावकी, निमकी, आडिचकी, एकोत्रे या पारंपरिक पाढ्यांचा समावेश करण्याच्या मागणीवर विचार करू असे आश्वासनही वर्षा गायकवाड यांनी दिले। महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवांदे, विशेष कार्य अधिकारी चित्रा देशपांडे यांच्या हस्ते झाले। त्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट विजेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतली। अंकनादच्या उपक्रमाचे आणि विजेत्यांचे त्यांनी कौतुक केले। 7 गटातील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला। प्रत्येक गटात प्रथम क्रमांकांना ₹11,000 राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे पारितोषिक म्हणून देण्यात आली। मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी विकास संस्थांमार्फत सहआयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला होता। मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मंदार नामजोशी, पराग गाडगे, निर्मिती नामजोशी, समीर वापड यावेळी उपस्थित होते। जिल्हास्तरीय फेरीत राज्यभरातून 1760 स्पर्धक सहभागी झाले होते। मंदार नामजोशी म्हणाले, अंकनाद पाढे
पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल हा उद्देश होता। अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात, त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले। महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तीची धान्य तुला करून ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस देण्याचा उपक्रम श्री महालक्ष्मी मंदिरात पार पडला। बंगळुरू येथील पौरहत्या करणाऱ्या गुरुजींच्या हस्ते सोने चांदी अर्पण करून देवी चरणी आरोग्य संपन्न भारताकरता प्रार्थना करण्यात आली। श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात विविध कार्यक्रम सुरू आहेत। यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा, हेमंत अर्नाळकर, नगरसेवक प्रवीण चोरबोले यासह विश्वस्त उपस्थित होते। राजकुमार अग्रवाल म्हणाले, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंदिरातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू यांच्या उत्सव मूर्तींची धान्य तुला करून ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेत वाटप करण्याचा उपक्रम यंदा राबवण्यात आला। अमिता अग्रवाल म्हणाल्या, धान्य तुलेमध्ये विविध प्रकारचे धान्य, तेल, बिस्किटे व खाऊ ठेवण्यात आला होता। ममता फाउंडेशन या संस्थेला हे धान्य देण्यात आले। याशिवाय सोने व चांदीची फुले देखील मान्यवरांच्या हस्ते उत्सव मूर्तीला अर्पण करण्यात आली। मंदिराला आकर्षक पुष्पहार देखील करण्यात आली होती। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं म्हणजे घडून आणलेलं षडयंत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप। मराठीच्या वापरासाठी मनसे आक्रमक, फोनपे कंपनीचे 5000 स्टिकर्स जाळले। जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांच्या बंदला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पाहत रहा पुणे दर्पण न्यूज।